राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तासभराचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित। उद्या अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार। वित्तमंत्री अजित पवारांनी कामकाज सुरू। 8,609 कोटींच्या पुरवणी मागण्या केल्या सादर। मागील अधिवेशनात राज्य सरकारनं 75,000 कोटींच्या मागण्या सादर केल्या आणि आज पुन्हा पुरवणी मागण्या सादर केल्या। यावरून सरकारनं राज्याचं दिवाळ काढल्याचं स्पष्ट। नाना पटोलेंची टीका। विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। मराठा समाजाची फसवणूक नको, टिकणारं आरक्षण द्या। हातात पोस्टर घेऊन पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी। विधानसभेचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाकडे लक्ष वेधलं। 1.5 महिन्यापासून आझाद मैदानावर असलेल्या आंदोलकांची सरकार दखल का घेत नाही, वडेट्टीवारांचा सवाल। आशा सेविकांच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विरोधकांच्या प्रश्नांवर उत्तर। आशा सेविकांनी चर्चेला यावं, तडजोड करावी, प्रश्न सुटेल। अजित पवारांचं आशा सेविकांना चर्चेसाठी निमंत्रण। भाजपच्या विधिमंडळ कार्यालयात महत्त्वाची बैठक। मराठा आरक्षणाचा मुद्दा संयमानं हाताळा, भाजप आमदारांना महत्त्वाच्या सूचना। मवियाच्या उद्या होणाऱ्या बैठकीला प्रकाश आंबेडकर गैरहजर राहणार। वंचितची पुण्यात जाहीर सभा असल्यानं बैठकीला उपस्थित राहू शकणार नाही, आंबेडकरांची माहिती। महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी शेवटपर्यंत आम्ही वाट पाहू, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची भूमिका। तर राज्यात 2 समाजात दुफळी निर्माण, सरकारनं तात्काळ भूमिका घ्यावी, आंबेडकरांचं आवाहन। ठाकरे गटाच्या पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक आणि प्रवक्त्या शिल्पा बोडखेंचा शिवसेनेत प्रवेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पक्षप्रवेश संपन्न। मंत्री दीपक केसरकरांसोबत झालेल्या चर्चेनंतर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाचा 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे। 12वीच्या परीक्षेचे निकाल वेळेवर जाहीर होतील, केसरकरांचा विश्वास। महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज। भाजप आमदार गणपत गायकवाडांकडून महेश गायकवाडांवर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गोळीबार झाला होता। नागपुरात गटप्रवर्तक आणि आशा सेविकांचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विजयगड बंगल्यासमोर आंदोलन। मानधनवाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आशा सेविका रस्त्यावर। आणि यानंतर विदर्भातल्या बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा। नागपूरच्या राजनगरमध्ये राहणारे छायाचित्रकार विनय पुणेकर यांच्या हत्येप्रकरणी साक्षी ग्रोवर नावाच्या महिलेला अटक। प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय। नागपूरमधील राम झुल्यावर कारची दुचाकीला धडक। दुचाकीवरील दोघांचा मृत्यू। कार चालक माधुरी सारडा आणि रितिका मालू यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अमरावतीमध्ये आयटकचं जेलभरो आंदोलन। शालेय पोषण आहाराअंतर्गत काम करणाऱ्या स्वयंपाकी आणि मदतनीस यांचं आंदोलन। मानधन किमान 26,000 करण्याची मागणी। बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी। नांदुरा शेगाव तालुक्यात अनेक भागात गारपीट। गडचिरोली पोलिसांकडून 6 लाख बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्याला अटक। अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असल्याचा माओवाद्यावर अटक। निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून 3 पोलिसांच्या बदल्या। 3 ते 4 वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत असल्यानं 3ही पोलीस निरीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली। बुलढाण्यात एकाच मार्गावर 2 ठिकाणी कठडाविना असलेल्या पुलावरून दुचाकी कोसळल्यानं 6 तासात 3घांचा मृत्यू। पुलाला अनेक वर्षांपासून संरक्षक कठडा नसल्यानं अनेक अपघात होत असल्याची माहिती। वाशिमच्या मानोरा तालुक्यातील फुलुंबरी गावात असलेल्या एका जुन्या विहिरीमध्ये अचानक गरम पाणी यायला सुरुवात। दैवी चमत्कार समजून नागरिकांकडून विहिरीचं पाणी तीर्थ म्हणून घरी नेण्यास सुरुवात। पंतप्रधान मोदी 28 फेब्रुवारीला यवतमाळ दौऱ्यावर। पंतप्रधान लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार। राज्यातील 4,900 कोटींच्या विकास कामाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन आणि लोकार्पण होणार। विदर्भातल्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर मराठवाड्यात जाऊया, पाहूया मराठवाडा सुपरफास्ट। मनोज जरांगेंचं आमरण उपोषण स्थगित। सगेसोरे अधिसूचनेची अंमलबजावणी होईपर्यंत साखळी उपोषण करणार, जरांगेंची भूमिका। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यातील अंबडमध्ये जमावबंदी। पुढील आदेशापर्यंत जमावबंदी लागू राहणार असल्याची माहिती।
बीडच्या शिरूर आणि अमळनेरमध्ये मनोज जरांगेंविरुद्ध गुन्हा दाखल. मराठा आरक्षणासाठी विनापरवाना रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी जिल्ह्यात 425 जणांवर गुन्हे दाखल. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बंद. बाजार समिती बंद असल्यानं कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प. आणि यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा. बारामतीमध्ये घड्याळाचं बटन दाबून राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी करा. शेतकरी मेळाव्यातून अजित पवारांचं आवाहन. तर बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार लोकसभा निवडणुकीत उतरणार असल्याची जोरदार चर्चा. नवऱ्याला संसदेत अलाउड नसतं. कॅन्टीनमध्ये पर्स सांभाळत बसावं लागतं. अजित पवार सुनेत्रा पवारांसाठी मैदानात उतरल्यानं सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना सणसणीत टोला. सांगलीच्या जत कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाणा सौद्यांचा शुभारंभ. पहिल्याच सौद्यात बेदाण्याला मिळाला 275 रुपयांचा उच्चांकी दर. धार्मिक गुरूंनी राजकारणात येऊ नये अन्यथा समाज त्यांना पाठिंबा देणार नाही. जागतिक लिंगायत महासभा संघटनेचा ठराव. आणि यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा. नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून पदाधिकारी जाहीर. विजय करंजकरांची आज जागी सुधाकर बडगुजरांची शिवसेनेच्या नाशिक जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती. तर संघटकपदी विजय करंजकर आणि नाशिक महानगर प्रमुखपदी विलास शिंदेंची नियुक्ती. शेतकरी आणि कामगारांचं लाल वादळ. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलं. कार्यालयाबाहेर रस्त्यावरच आंदोलकांचा ठिय्या करून बेमुदत उपोषण. बाजार समित्यांवर प्रशासक बसवण्यास शेतकरी संघटनांचा विरोध. लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्व 15 बाजार समित्या बंद. शिर्डीमध्ये प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी घेतलं साईबाबांचं दर्शन. दर्शनानंतर साईबाबा संस्थानकडून सुरेश वाडकर यांचा सत्कार. जळगाव जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज एक दिवसाचा लाक्षणिक बंद. बाजार समिती बंद असल्यानं जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प. धुळे जिल्हा प्रशासन आणि राज्य सांस्कृतिक विभागानं आयोजित केलेल्या महासंस्कृती कला महोत्सवाचं जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन. विविध कला सादर करून कलाकारांनी जिंकली उपस्थितांची मनं. आणि यानंतर आपण कोकणात जाऊया. पाहूया कोकणातल्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेतून निवडणूक लढवण्यास माजी आमदार प्रमोद जठार इच्छुक. विनायक राऊतांचा पराभव करण्यासाठी सामान्य कार्यकर्ता खूप झाला. जठारांची प्रतिक्रिया. सिंधुदुर्गातील आंबोलीच्या जंगलात पुन्हा ब्लॅक पॅन्थरचं दर्शन. मुंबईतील रुपारेल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आंबोलीतील शैक्षणिक सहली दरम्यान ब्लॅक पॅन्थर पाहायला मिळाला. सीसीटीव्ही केंद्र उभारणारी वैभववाडी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातली पहिली नगरपंचायत. वैभववाडी शहरात 12 ठिकाणी बसवले 27 सीसीटीव्ही कॅमेरे. नितेश राणेंच्या हस्ते सीसीटीव्ही केंद्राचा शुभारंभ. आणि यानंतर मुंबईतल्या बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा. मुंबईत राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची लोकसभा आढावा बैठक. निवडणूक सोबळावर की मित्रपक्षासोबत लढायची याबाबत बैठकीत चर्चा. बाळा नांदगावकर यांची माहिती. मुंबईच्या आझाद मैदानात पोलीस पाटील यांचं आमरण उपोषण. प्रलंबित मागण्यांसंदर्भात लक्ष वेधण्यासाठी साखळी उपोषणाला माण तालुक्यातील पोलीस पाटलांचा पाठिंबा. बेस्टच्या ताब्यात लवकरच 2400 नव्या ई बस दाखल होणार. निविदा प्रक्रिया सुरू. 4000 कोटींचा खर्च केला जाणार असल्याची प्रशासनाची माहिती. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबई पुणे एक्सप्रेसवे 8 पदरी करण्याचा विचार. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सरकारला 5500 कोटींचा प्रस्ताव सादर. मुंबई गोवा महामार्गावर 10 वर्षात 6000 कोटी रुपयांचा खर्च. तर दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल 192 कोटी रुपये खर्च. आरटीआय मधून माहिती समोर. लवकरच मुंबई दिघी रोरो सेवा सुरू होणार. समुद्रामार्गे पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाची माहिती. मुंबईतील मॅकडॉनल्ड्ससह 30 फास्ट फूड दुकानांना नोटीस. खाद्यपदार्थांच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासनानं नोटीस पाठवल्याची माहिती. आरे कॉलनी भागातील कोरड्या विहिरीत सापडलेल्या 3 बछड्यांचं वनविभागाकडून रेस्क्यू. 7 दिवस उलटूनही बिबटे आपल्या पिलांच्या शोधात येत नसल्यानं बछडे बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल. मुंबईच्या गोरेगाव पश्चिमच्या डीमार्ट जवळ मैदानात उभ्या असलेल्या 2 गाड्यांना आग. सुदैवानं जीवितहानी नाही.
पिंपरी चिंचवडमध्ये 8 वर्षांच्या मुलाचं अपहरण, अत्याचार करून चिमुकल्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर. 24 तासांच्या आत पोलिसांकडून आरोपीला अटक. अंबरनाथमध्ये नवीन नाट्यगृहाच्या शेजारी असलेल्या काही घरांना आग. सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.